जरांगेंना उपोषण करावं लागणार नाही, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। कशाला येताय भेटायला, मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्यांना फटकारलं, उपोषण आंदोलनावर जरांगे ठाम। जरांगेंनी फटकारल्यानंतरही आमदार प्रसाद लाड भेटणार, मनोज जरांगेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार। परिषदेच्या ठाणे पालघर मतदारसंघासाठी महायुतीत चुरस, भाजपकडून वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा। परिषदेची नाशिकची जागा कुणाला, भाजप आणि शिवसेनेची नाशिकवर दावेदारी। संभाजीनगर जालना परिषदेच्या जागेवरही महायुतीत संघर्ष, जागा वाटपाच्या आधीच शिवसेनेकडून शिवसेनेच्या चौघांकडून उमेदवारी अर्जाची खरेदी। धर्मेंद्र प्रधान यांच्यावर वाढता दबाव, नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर कठोर निर्णय अपेक्षित। देवेंद्र फडणवीसांच्या नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी, अमित शहा यांच्या नंतर फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला। अंजली दमानिया पुन्हा भुजबळांना भिडल्या, रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांची कोट्यवधींची टक्केवारी, दमानियांचा आरोप। कल्याणमधल्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून वातावरण तापलं, बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर आज हिंदूंना प्रवेशबंदी, शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक। कुर्बानीच्या शेडवरून वाद पेटण्याची शक्यता, भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी। पुणे नाशिक संभाजीनगरमध्ये सीएनजी दराचा भडका, पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका। इंधन दरवाढीचा परिणाम मच्छी व्यवसायावर, मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागतात प्रति लिटर 155 रुपये, दरवाढ परवडत नसल्यानं मच्छीमारांच्या बोटी किनारीच। इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न, सर्वसामान्य महागाईनं त्रस्त, सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त, महागाईवरून विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। विमान इंधनाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ, इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातील फेरीमध्ये कपात। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोप निश्चिती, आरोपी भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयाकडून नमूद, उद्यापासून रोज सुनावणी होणार।